नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात कधी मृत्यू झाला असेल तर एक प्रश्न नक्की पडतो. त्या व्यक्तीचा आत्मा खरंच घरात येतो का? गरुड पुराणमध्ये याबद्दल जे सांगितलं आहे ते ऐकून अंगावर काटा येतो. कारण की या ग्रंथानुसार मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरातच राहतो. पण त्या 13 दिवसात तो काय करतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा लगेच दुसऱ्या जगात जात नाही, तर तो काही काळ त्याच घरात राहतो. कारण त्याला अजूनही वाटत असतं की तो जिवंत आहे. तो आपल्या शरीराकडे पाहतो, लोक रडताना पाहतो, पण त्याला एक गोष्ट समजते, कोणीही त्याला ऐकू शकत नाही. त्या 13 दिवसात आत्मा घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार असतो. तो पाहतो कोण खरंच दुःखी आहे आणि कोण फक्त दिखावा करत आहे. काही लोक त्याच्या आठवणी काढतात, तर काही लोक त्याच्या संपत्तीबद्दल बोलतात. ही गोष्ट आत्म्यासाठी खूप वेदनादायक असते. गरुड पुराणमध्ये सांगितलं आहे की मृत्यूनंतरही आत्म्याला भूक आणि तहान लागते, पण त्याच्याकडे शरीर नसल्यामुळे तो काहीही खाऊ शकत नाही. म्हणूनच हिंदू धर्मात पिंडदान आणि तर्पण केलं जातं. हे विधी आत्म्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. गरुड पुराणानुसार काही दिवसांनी यमराज यांचे दूत येतात. यांना यमदूत असे म्हणतात. त्यांचे रूप खूप भयानक असते. लाल डोळे, भयानक आवाज. त्यांना पाहून आत्मा घाबरून जातो. त्या 13 दिवसात आत्म्याला त्याच्या आयुष्यात केलेल्या कर्माची जाणीव होते. त्याने केलेले चांगले आणि वाईट काम त्याच्या समोर येतात आणि त्यावरूनच ठरतं त्याचा पुढचा प्रवास कसा असेल. गरुड पुराणानुसार 13वा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आत्मा पृथ्वीवरील जग सोडतो. म्हणूनच हिंदू धर्मात 13वा विधी केला जाते. जर हे विधी श्रद्धेने केले तर आत्म्याला शांती मिळते. म्हणजेच मृत्यूनंतर सगळं संपत नाही, तर खरा प्रवास तेव्हा सुरू होतो. अशा धार्मिक रहस्यमय माहिती